हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 31 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये विक्रांत खरा व्हिलन म्हणून पुढे आलाय. विक्रांतने ठरवलंय की आता दिग्विजय शिर्के मेला, त्याचा बाप मेला आणि आता तो त्याच्या मनाला वाटेल ते तो करणार. त्याच्या आयुष्याची वाट लावणारे शौर्य, ऊर्जा, हर्षवर्धन, तीर्था या सगळ्यांना तो बर्बाद करणारे असं त्याने ठरवलंय. आणि त्याने सुरुवात केली आहे ऊर्जापासून. ऊर्जा ही रस्त्यावर उभी होती आणि विक्रांत हा गाडीत होता आणि या विक्रांतने तिला असा कट मारला की ऊर्जा चक्क चिखलातच जाऊन पडली. आणि मग विक्रांतने तीर्थाला सुद्धा कॉल केला आणि तिला सांगितलं की मी तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करणार. त्यामुळे तीर्था खूप घाबरली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य हर्षवर्धनच्या केबिनमध्ये असतो. तेवढ्यात हर्षवर्धन तेथे येऊन खुर्चीवर बसतो आणि शौर्यला विचारतो, शौर्य तुला ज्या काही फाईल्स दिल्या त्या फाईलचं काम झालंय का? शौर्य म्हणतो, हो झालंय डॅड. मग हर्षवर्धन त्याला आणखीन एक फाईल देतो आणि सांगतो, उद्या ही केस कोर्टात येणारे, मला सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून हवेत. शौर्य म्हणतो ठीक आहे. आणि डॅड एक काम करू का, मी लवकर लंच करून येतो. हर्षवर्धन म्हणतो, काही गरज नाही आहे, लंच येथेच मागून घे, आज आपल्याला खूप कामं आहेत, बाहेर कुठे जायचं नाही. शौर्याला वाटतं, अरे यार मला तर ऊर्जाबरोबर जायचं होतं लंच डेटला. आणि तो हर्षवर्धनला समजवण्याचा प्रयत्न करतो, डॅड मी लगेच येईल, फक्त थोडा वेळ. हर्षवर्धन काही बोलणार इतक्यात त्याला एका प्रायव्हेट नंबरवरून कॉल येतो. हर्षवर्धन आणि शौर्य या फोनकडेच पाहत असतात आणि हर्षवर्धनला शौर्य समोर या माणसाशी बोलायचं नसतं. त्यामुळे हर्षवर्धन शौर्यला म्हणतो, काय म्हणत होतास तू? लंचला जायचं ना, जा लवकर जाऊन ये. शौर्य थँक्यू डॅड म्हणतो आणि ही फाईल घेऊन निघून जातो. हर्षवर्धन फोन उचलतो आणि विचारतो, झालं का काम? मी जसं सांगितलं तसंच झालं ना? दुसऱ्या बाजूची व्यक्ती सांगते, हो तुम्ही सांगितलं तसंच काम केलंय. हर्षवर्धन खूप खुश होतो आणि म्हणतो, तुम्हाला माहिती आहे मी सांगितलेलं काम केल्यावर तुम्हाला किती फायदा होऊ शकतो, त्यामुळे यापुढे सुद्धा असंच काम करत राहा. हर्षवर्धन फोन कट करतो. आपल्या खुर्चीवरून उठून उभा राहतो, खुर्चीच्या मागे येतो आणि म्हणतो, तुम्हाला काय वाटलं मी बुद्धिबळाच्या पटावरचा घोडा आहे? नाही, या बुद्धिबळाच्या पटावरचा घोडासुद्धा मीच, वजीरसुद्धा मीच, राजासुद्धा मीच. त्यामुळे सगळा गेम, सगळा पट हा फक्त माझाच. शत्रूला काही कळू न देता शत्रूला चितपट कसं करायचं हे माझ्याकडून शिकून घ्यायचं, असा विचार करून हर्षवर्धन खूप खुश होतो. मग आता हर्षवर्धनचा शत्रू नेमका कोण? तो कोणाविरुद्ध कटकारस्थान करतोय? ऊर्जा, आमदार शिर्के की विक्रांत? हे आपल्याला नंतर कळणार आहे. आणि इकडे विजया ही तीर्थाच्या रूममध्ये असते. तिने तीर्थाला कॉफी आणून दिली आहे. तीर्था आत्ता झोपेतून उठली आहे आणि विजया तिची विचारपूस करते, तीर्था तुला बरं वाटतंय ना? कुठे दुखतंय का? भीती तर वाटत नाही ना? तीर्था नो, नाही, ओके अशीच उत्तरं देत असते. आणि तेवढ्यात तीर्थाचा मोबाईल वाजतो. तीर्था म्हणते, अरे ऊर्जा वहिनीचा फोन. तर विजया लगेच तिचा फोन घेते आणि म्हणते, तीर्था कॉफी आणली आहे ना, आधी कॉफी प्यायची मग फोनवर बोलायचं, आता कोणाशी फोनवर बोलायचं नाही. तर तीर्था म्हणते, मॉम ऊर्जा वहिनीचा कॉल आहे, तिला काळजी वाटत असेल. आणि ती लगेच फोन घेते आणि ऊर्जा विचारते, काय मग बाईसाहेब उठल्या की नाही? गुड मॉर्निंग. तीर्था सांगते, हो वहिनी आत्ताच उठली आहे, मॉमने मला कॉफीसुद्धा आणून दिली, आता मला खूप बरं वाटतंय. वहिनी खरंच खूप खूप थँक्यू. काल रात्री मला खूप भीती वाटत होती आणि तू रात्रभर माझ्याजवळ थांबलीस, माझी काळजी घेतलीस, खरंच थँक्यू. हे ऐकून विजयाला खूप राग येतो. तर ऊर्जा म्हणते, अगं त्यात थँक्यू काय म्हणायचं, माझं कर्तव्यच होतं ते. तीर्था म्हणते, वहिनी जर तू आणि शौर्यदादा वेळेवर आले नसता तर माझं काय झालं असतं ना? खरंच मला विचार करून सुद्धा भीती वाटतीये. ऊर्जा म्हणते, जे झालं नाही त्याचा विचार करायचा नाही, आता तो आराम कर, संध्याकाळी आल्यावर आपण भेटूया, बोलूया. तीर्था हो म्हणते. ऊर्जा फोन कट करते. विजयाला खूप राग येतो आणि विजया चिडून म्हणते, वा ग वा तीर्था, मी तुला केव्हापासून विचारतीये बरं वाटतंय का, रात्रभर झोप आली का, भीती वाटते का? तर तुम्हाला फक्त हू हा अशी उत्तरं दिली. आणि त्या ऊर्जाने विचारलं तर तिला अगदी प्रेमाने सगळं सविस्तर सांगत बसली. तर तीर्था म्हणते, मॉम असं काही नाहीये. विजया चिडून म्हणते, तीर्था डोळे उघडून नीट बघ त्या ऊर्जाच्या वागण्याकडे,
कशी वागतीये ती. अगं ती खूप चुकीची वागतीये आणि तिला असं दाखवून द्यायचंय की तिला तुझी खूप काळजी आहे, या घरच्यांची खूप काळजी आहे, तिला या घरात माझी जागा घ्यायची आहे, म्हणून तिचं हे सगळं कटकारस्थान सुरू आहे. तर तीर्था म्हणते, मॉम हे काय बोलतोयस तू? ऊर्जा वहिनी अशी नाहीये आणि ती तुझी जागा का घेईल? तिला खरंच माझी काळजी वाटते, ती खूप चांगली आहे म्हणून ती अशी वागतीये. विजयाला खूप राग येतो आणि तेवढ्यात आजी तेथे येते आणि म्हणते, तीर्था एकदम बरोबर. आजी खुर्चीवर येऊन बसते आणि विजयाला समजावण्याचा प्रयत्न करते. विजया, ऊर्जाला तुझी जागा घेण्याची काही इच्छा नाहीये. खरंच ती खूप चांगली आहे आणि तू थोडा डोळे उघडून विचार कर ना. अगं ते दोघे फिरायला गेले होते. त्यांना काय गरज होती? त्यांनी इकडे हर्षवर्धन आणि आदित्यला पोलिसांना फोन करून कळवलं असतं, सगळं झालं असतं. पण ते स्वतः आले आणि ऊर्जाने तर तिच्या साडीची आग विझवण्यासाठी स्वतःचा हात भाजून घेतला. तुला त्याचं सुद्धा काही वाटत नाही. खरंच तू विचार कर ना, ती मुलगी हे सगळं का करत असेल? तेव्हा विजया म्हणते, मला सांगा तुम्ही. तुम्ही ना फक्त मला शिकवा. आता काही बोलायची सोयच राहिली नाहीये. तर आजी म्हणते, पुन्हा एकदा तू चुकीचाच विचार करतीयेस. तर तीर्था सांगते, आजी खरं बोलतेस तू. मला आहे ना खरंच खूप भीती वाटतीये. आता ऊर्जा वहिनीला मी कॉलवर सांगितलं की मला बरं वाटतंय, पण मला पुन्हा राहून राहून भीती वाटतीये की तो विक्रांत येथे आला तर, परत त्याने मला किडनॅप केलं तर, माझ्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केला तर, मला खूप भीती वाटतीये. आजी आणि विजया खूप घाबरतात. आजी म्हणते, तीर्था टेन्शन घेऊ नको. त्या विक्रांतचा काय बंदोबस्त करायचा ना ते आम्ही पाहून घेऊ. मी हर्षवर्धनला सांगते, तो सगळं ठीक करेल. आणि आता तू घाबरायचं नाहीये. तू आपल्या घरी ये आणि येथे विक्रांत येऊ शकत नाही, तो तुला काही इजा पोहोचू शकत नाही. पण तीर्थाला खरंच खूप भीती वाटत असते. विक्रांत काय करेल असंच तिला वाटत असतं आणि आजीला तीर्थाची काळजी वाटत असते. तीर्थाला मोठा धक्का बसलाय हे तिच्या लक्षात येतं. इकडे आमदार शिर्के सुवर्णा आणि अर्पिताला विचारतो, कुठे आमचे चिरंजीव, काही माहिती आहे का? सुवर्णा म्हणते, नाही हो, कुठे गेलाय काय माहीत. आमदार शिर्के चिडून म्हणतो, कधी माहीत असतं? माहीत नव्हतं, नीट लक्ष दिलं नाही म्हणून तर चिरंजीवांनी हे गुण उधळले आहेत, म्हणून तर आज आमची ही अवस्था आहे. अर्पिता म्हणते, डॅड तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी त्याच्याशी बोलले, तो यानंतर असं काही करणार नाही. तर आमदार शिर्के चिडून म्हणतो, अरे वा, तू बोलली आणि त्याने ऐकलं, केव्हापासून हा गैरसमज झालाय तुला? तर सुवर्णा म्हणते, अहो आता तुम्ही काल रात्री त्याच्याशी इतकं वाईट बोललात, वागलात, चिडलात, म्हणून तो रागावून घराबाहेर गेला असेल ना. आमदार शिर्के चिडून म्हणतो, वा रे वा, वेड्या आईची वेडी ही माया. मी त्याच्यावर चिडलो हे दिसलं, पण त्याने स्वतःच्या बापाचा गळा दाबला. आमदार शिर्के सेक्रेटरी पाटोळेकडे पाहतो आणि गप्प बसतो की त्याला काही कळायला नको आणि म्हणतो, त्याचं तुम्हाला काय नाही वाटलं? अर्पिता म्हणते, बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी त्याला समजून सांगितलंय, यानंतर तो असं करणार नाही. तर आमदार शिर्के म्हणतो, जेथे त्याने बापाचं ऐकलं नाही तेथे तुझं तो काय ऐकायचा आहे? अगं अर्पिता बा, तू खूप साधी भोळी आहे. तो तसा नाही आहे. तो डोक्यात राग घालून काही पण करू शकतो. पण शेवटी मी बाप आहे ना, मलाच काळजी वाटते. आणि त्याने घराबाहेर नव्हतं जायला पाहिजे, कारण एक वेळ तो शांत बसेल, पण तो हर्षवर्धन जहागीरदार शांत बसणार नाही ना. आता कोठे गेलाय काय माहीत. अर्पिता सांगते, गेला असेल आपल्या एखाद्या फार्म हाऊसवर, एखाद्या बंगल्यावर मन शांत करण्यासाठी, कारण तो खूप चिडलेला होता. तेथे जाईल तर त्याचं मन शांत होईल. आमदार शिर्के म्हणतो, काय माहीत आता कोठे जाऊन गुण उधळतोय. तर सुवर्णा म्हणते, अहो तुम्हीच शोधा ना कोठे गेलाय तो. मला सुद्धा भीती वाटतीये की कोठे गेला असेल. आमदार शिर्के म्हणतो, शोधावंच लागला, कोणाला सांगणार आता नाही शोधून. अर्पिता म्हणते, हो पप्पा, तुम्ही त्याला शोधून काढा. आमदार शिर्के म्हणतो, पाटोळे शोधून काढा आमच्या चिरंजीवांना, कारण शेवटी चिरंजीव आहे. बापाचं काळीज आहे ना, मुलाला काही त्रास झाला तर बापाला वाईट वाटणारच. आता काय, शोधा, समजून सांगा, ऐकलं तर ऐकलं, नाहीतर चिरंजीव आणखीन एखादा कांड करून ठेवतील. तो निस्तरत बसा. स्वतःच्या मुलाचं करिअर करण्याच्या नादात येथे माझंच करिअर धुळीस मिळतंय हे कोणाला कळत नाहीये. पण बापाचं काळीज आहे, आता बापाला काही ना काहीतरी लेकासाठी करावंच लागणार ना. तुम्ही जा, नका टेन्शन घेऊ, मी पाहतो काय करायचं ते. अर्पिता आणि सुवर्णा तेथून निघून जातात आणि आमदार शिर्के कसला तरी विचार करत बसतो. पाटोळे म्हणतो, साहेब काय झालं? आमदार शिर्के म्हणतो, नाही, लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवली. पाटोळे, तुम्हाला ती माकडिणीची गोष्ट आठवते का हो? माहिती आहे का?
पाटोळे म्हणतो, माकडिणीची गोष्ट? नाही हो साहेब, कोणत्या गोष्टीबद्दल बोलताय तुम्ही? मग आमदार शिर्के त्याला ही गोष्ट सांगतो. पाटोळे एक माकडीण होती आणि तिचं एक छोटंसं पिल्लू होतं. ते दोघे एका पाण्याच्या हौदात होते. आणि मग एकदा काय घडलं की त्या पाण्याच्या हौदामध्ये पाणी पडायला लागलं. हळूहळू पाण्याची पातळी वाढायला लागली. मग ते पिल्लू खाली खेळत होतं. माकडिणीने ते पिल्लू आपल्या हातात घेतलं. पाण्याची पातळी आणखीन वाढली. मग माकडिणीने ते पिल्लू आपल्या खांद्यावर ठेवलं. पाण्याची पातळी आणखीन वाढली. काय करावं आता? माकडिणीवरचं आपल्या त्या पिल्लावर प्रेम. मग माकडिणीने ते पिल्लू आपल्या डोक्यावर ठेवलं. पाहता पाहता माकडिणीच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं. पण शेवटी माकडिणीने असं ठरवलं की मी जगले तर आणखीन पिल्लांना जन्म घालेल. ते शेवटी म्हणतात ना, सर सलामत तो पगडी 50. मग शेवटी नाईलाजाने त्याच माकडिणीने त्या पिल्लाला स्वतःच्या पायाखाली घेतलं आणि या हौदातून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला आणि त्या पिल्लाला तसंच मरू दिलं. हे ऐकून पाटोळेला सुद्धा धक्का बसतो. आमदार शिर्के म्हणतो, आता आम्हाला सुद्धा तसंच करावं लागणार आहे. स्वतःच्या मुलाला पायाखाली घ्यावंच लागणार, कारण सर सलामत तो पगडी 50. पाटोळे शोधा, कुठे आहे आमचे चिरंजीव? म्हणजे आमदार शिर्केने आता स्पष्ट दाखवून दिलंय की तो स्वतःच्या मुलाला मारणार आहे, कारण त्याला स्वतःचं करिअर जास्त महत्त्वाचं आहे. हा विक्रांत काही सुधारणार नाही आणि त्याच्यामुळे आमदार शिर्के स्वतःचं आणखी नुकसान करून घेण्याच्या तयारीत नाहीये, एवढं आता स्पष्ट दिसतंय. आणि इकडे आमदार शिर्केचा मुलगा विक्रांत हा त्याच्या काही मित्रांबरोबर त्यांच्या एका फार्म हाऊसवर असतो. हे दोघे मित्र निवांत उभे असतात आणि विक्रांत आली या गावात अजब वरात या गाण्यावर वेड्यासारखा डान्स करत असतो. एकटाच डान्स करत असतो. त्याचे मित्र त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असतात की हे येडं काय करतंय. परंतु विक्रांतच्या डोक्यावर खरोखर परिणाम झालेला दिसतोय. तो एकटाच मस्त डान्स करत असतो आणि त्याचे मित्र त्याच्याकडे पाहत असतात. शेवटी त्यांना हे सहन होत नाही आणि त्याचा एक मित्र हा स्पीकर बंद करतो. तर विक्रांत चिडून म्हणतो, कशाला बंद केला रे? का बंद करतोय? नाचायचंय मला. तर मित्र विचारतो, अरे का नाचायचंय? कसला आनंद झालाय तुला? तर विक्रांत सांगतो, अरे स्वातंत्र्य मिळालंय मला फ्रीडम मिळालंय. हा माझा फ्रीडम डान्स आहे, म्हणूनच डान्स करतोय मी. विक्रांत या सोफ्यावर जाऊन उभं राहतो. त्याच्या मित्रांना काही कळत नाही कसलं फ्रीडम. मग पुढच्या क्षणाला विक्रांत सोफ्यावर बसतो आणि म्हणतो, काय सांगू तुम्हाला, काल माझा बाप मेला. त्याच्या 13व्याचं जीवन आलोय मी काल. विक्रांतच्या मित्रांना मोठा धक्काच बसतो. ते त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात आणि विक्रांत फिदी हसू लागतो आणि म्हणतो, अरे संपला माझ्या आणि माझ्या बापाचा संबंध. आता मी मोकळा स्वतंत्र आहे. मला जे करायचं ते मी करू शकतो. जसं जगायचं तसं मी जगू शकतो. आता मी माझ्या बापाला मी आता घाबरत नाही. आता मला जे हवं ना ते मी करून दाखवणार. लाव रे गाणं. पण तेवढ्यात विक्रांतला पाटोळेचा फोन येतो. विक्रांत म्हणतो, पाहिलं का, माझा बाप एवढा भेकड आहे ना की स्वतः मला फोन करायची हिंमत नाही. त्या चिल्लर पाटोळेला सांगतो मला फोन करायला. अरे हाड, नाही उचलत फोन. माझा बाप एक नंबरचा भेकड आहे म्हणून मी त्याला दिली लाथाडे. आणि विक्रांत म्हणतो, अरे वा, मी तर कवी झालो रे, यमक जोला यमक. आणि तो जोरजोरात हसू लागतो. विक्रांतचे मित्र त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच असतात. विक्रांत सांगतो, आता आहे ना, मी माझ्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणार. आजपर्यंत माझ्या बापाने मला खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण आता मी काय करतो ना ते तुम्ही पाहतच राहा. विक्रांतचा मित्र विचारतो, विक्या, काय करणार आहेस तू? विक्रांत म्हणतो, मी माझ्या आयुष्यात ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिला ना, मी त्यांची वाट लावणार आहे. सगळ्यात आधी त्या शौर्य आणि त्या हर्षवर्धन जहागीरदारचा नंबर. आता पहा मी त्यांची कशी वाट लावतो ते. तर विक्रांतचा हा मित्र म्हणतो, अरे तुला वाट लावायची ना, तर सगळ्यात आधी त्या ऊर्जा शिंदेची वाट लाव. तिच्यामुळेच हे सगळं झालंय. तिच्यामुळे तुझं आणि तीर्थाचं लग्न झालं नाही आणि तिच्यामुळेच ती पद्मासुद्धा आपल्या हातून सुटली. हे ऐकून विक्रांत खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, जिनियस यार, खरंच जिनियस आहे तू. एकदम बरोबर बोलला. त्या शौर्याला त्रास देण्यापेक्षा त्या ऊर्जाला त्रास देतो, कारण ऊर्जाला त्रास झाला की शौर्याला त्रास होणार. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. एक नंबर रे भावा, एक नंबर. आता पहा, माझ्या आयुष्याची वाट लावणाऱ्या
त्या ऊर्जा शिंदे शौर्य आणि त्या हर्षवर्धन जहागीरदारचं आयुष्य जगणं कसं मुश्किल करतो मी ते. आणि विक्रांत पुन्हा एकदा राक्षसासारखा हसू लागतो. त्याचे मित्र खूप घाबरतात. विक्रांत गाणं लावतो, आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय, आणि वेड्यासारखा एकटाच डान्स करत बसतो. विक्रांतचं हे नवं रूप खूप भयानक आहे आणि आता तो काय करेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. इकडे शौर्य हा ऊर्जाला पिकअप करायला येतो आणि ऊर्जा ही गाडीमध्ये बसते. शौर्य म्हणतो, अरे वा ऊर्जा मॅडम, भेटला का तुम्हाला आमच्यासाठी वेळ? तेवढ्यात ऊर्जा म्हणते, शौर्य माझ्याकडे खूप कमी वेळ आहे, मला एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे, चल लवकर. शौर्य म्हणतो, वा रे वा, एक तर वेळ मिळत नव्हता, मी आलं तर एवढा. तर ऊर्जा म्हणते, चेष्टा करत होते, खूप निवांत वेळ काढून आली आहे, संध्याकाळपर्यंत टेन्शन घेऊ नको. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा खरंच? ऊर्जा म्हणते, हो, आणि माझ्यासाठी ना तुझ्याबरोबर वेळ घालवणं जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी आपल्यासाठी थालीपीठ घेऊन आली आहे. येथेच भेटतं, एकदम कमाल थालीपीठ आहे. कसं आहे ना, आपण रेस्टॉरंट शोधणार, मग पावसा पाण्याचं जाणार, मग टेबल शोधणार, बसणार, ऑर्डर येणार, त्यात खूप वेळ गेला असता. त्यापेक्षा मी थालीपीठ घेऊन आले, कमाल थालीपीठ आहे. शौर्य म्हणतो, अरे वा बायको, काय भारी आयडिया केली आहे, म्हणजे आपल्याला गाडीमध्ये प्रायव्हसीसुद्धा मिळेल. ऊर्जा म्हणते, अरे गाडीत कसली प्रायव्हसी, लोक आजूबाजूचे पाहतील ना. शौर्य म्हणतो, तेच म्हणतोय मी, रेस्टॉरंटमध्ये प्रायव्हसी मिळाली असती, येथे मिळणार नाही आहे. ऊर्जा म्हणते, अरे पण खाताना कशाला हवी प्रायव्हसी, खाताना फक्त खावं, बाकीचा विचार करू नये. शौर्य म्हणतो, खरं बोलताय तुम्ही, पण ऊर्जा तुला खरं सांगू का, आज डॅडने मला इतकं काम दिलं होतं, इतक्या फाईलवर मी सह्या केल्या, फाईल उचलल्या की माझे हात आहे ना. ऊर्जाला समजतं की शौर्यला तिच्या हाताने जेवायचं आहे आणि ऊर्जा ही शौर्यला घास भरवते. शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो, खरंच तुला माझ्या मनातलं कळतं, काय एक नंबर, कमाल थालीपीठ आहे, एक नंबर, खूप भारी, माझं तर पोटच भरलंय. ऊर्जा म्हणते, चांगली गोष्ट आहे, आता हे सगळं मी संपवते. शौर्य म्हणतो, फक्त पोट भरलंय असं म्हटलं मी, मन नाही भरलंय ना, आणि मन भरायचं असेल तर अजून खावं लागतं, आणि ऊर्जा त्याला पुन्हा खाऊ घालायला लागते. शौर्य म्हणतो, खरंच खूप भारी आहे, आणि ऊर्जा मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. शौर्याला ऊर्जा म्हणते, मलासुद्धा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. शौर्य म्हणतो, कसं आहे ना, आता हे जे जेवण आहे, मी एकच घास खाल्ला आणि जेवण असं अर्धवट सोडू नये. ऊर्जा म्हणते, बरोबर आहे. शौर्य म्हणतो, मग कोणतीच गोष्ट अर्धवट सोडू नये. ऊर्जा विचारते, कोणती गोष्ट अर्धवट राहिली आहे? शौर्य तिला सांगतो, ते आपण 2-3 दिवसांपूर्वी तिकडे गेलो होतो, तिकडे पाऊस होता. ऊर्जा म्हणते, किती छान वातावरण होतं ना. शौर्य सांगतो, हो, आपण नवीन नवीन ड्रेसेस घातले. ऊर्जा म्हणते, एक नंबर ड्रेसेस दिले तुम्हाला गिफ्टमध्ये. शौर्य म्हणतो, मग तेव्हा त्या तीर्थाच्या मित्राचा फोन येण्याआधी तू चहा पिला, मी तुला एक ड्रेस दिला आणि आपलं ठरलं होतं की तो ड्रेस तू घालायचा, ते आपलं अर्धवट राहिलं ना. ऊर्जा म्हणते, शौर्य काय करतोय, गाडीत आहे आपण. आणि शौर्य हा रोमॅन्टिक होतोय हे पाहून ऊर्जा त्याला पुन्हा एकदा भरवते, आणि शौर्य हा असं पाहतोय, त्यामुळे ऊर्जा हसत असते. तर शौर्य तिच्या ओठांवर आपलं बोट ठेवतो. ऊर्जा विचारते, काय झालं? शौर्य म्हणतो, ते तुझ्या ओठांना थालीपीठ लागलंय, आरशात पहा. ऊर्जा ते आरशात पाहते, तोपर्यंत शौर्य स्वतःच्याच बोटांना किस करत असतो. ऊर्जा म्हणते, वेडा आहेस तू वेडा, शौर्य काय करशील ना काही सांगताच येत नाही. आणि ऊर्जा चिडून म्हणते, मी ना तुझ्यावर केस करणार आहे. शौर्य विचारतो, का? तर ऊर्जा म्हणते, कारण तू मला खूप त्रास देतो आणि मला जो त्रास देतो मी त्याच्यावर केस करते. शौर्य म्हणतो, मग मला आहे ना माझ्या मनाची शिक्षा हवी आहे. एक रूम, त्या रूममध्ये फक्त आपण दोघे आणि आयुष्यभर आपण त्या रूममध्ये बंद. तुला माझ्याबरोबर अशी शिक्षा भोगायला आवडेल का? ऊर्जा म्हणते, हो आवडेल. ऊर्जा लाजते आणि शौर्य तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. ऊर्जा खूप घाबरते की रस्त्यावर गाडीत शौर्य हे काय करतोय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली. शौर्य आणि ऊर्जाचा रोमांस आणि तिकडे विक्रांतचा विकृतपणा. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा रस्त्यावर उभी असेल आणि विक्रांत इतक्या जोरात गाडी चालवणार, तिला कट मारणार की ऊर्जा ही चक्क रस्त्याच्या बाजूला पडेल चिखलामध्ये, आणि तिची साडी, तिचे कपडे सगळे भरतील, तिच्या हाताला लागेल. ऊर्जा याच अवस्थेत घरी येणार. शौर्य विचारेल, ऊर्जा हे काय झालं? आणि मग ऊर्जा
त्याला झालेला सगळा प्रकार सांगणार की आपण लंच केला, तुम्हाला ड्रॉप केलं, मी तेथे रस्त्यावर उभी होते, तेवढ्यात एक गाडी आली आणि एवढ्या जोरात मला कट मारला की माझा बॅलन्स गेला आणि मी चिखलात खाली पडले. शौर्य म्हणेल, ऊर्जा, हे कुणीतरी जाणून बुजून केलंय, हा अपघात नाहीये, तर जाणून बुजून कोणाच तरी कटकारस्थान आहे. ऊर्जा विचारते कोणाचं? शौर्य तिला सांगेल विक्रांत शिर्केचं. त्यामुळे ऊर्जाला सुद्धा राग येईल आणि त्यानंतर विक्रांत हा चक्क तीर्थाला फोन करून सांगेल, तीर्था, तुला काय वाटतं, तू वाचलीयेस? तुझ्या संपूर्ण कुटुंबाला कसं बर्बाद करतो ना, ते तू पाहतच राहा. हे ऐकून तीर्था रडू लागेल, खूप घाबरणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.